निवृत्तिराया 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 सोपानोप्रावाये ज्ञानसखया निवृत्तिराया निवृत्तिराया विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी वारी पायी पालखी सोहळा थोड्याच वेळात रुई छत्तीसी या गावामध्ये दाखल होणार आहेत आणि रुई छत्तीसी बायपास या ठिकाणी जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रुई छत्तीसी यांच्या वतीने विश्वगुरूंचे जोरदार असे स्वागत या ठिकाणी करणार असेल. आपण जर बघितलं तर ढोलताशा पथक या ठिकाणी आहेत, लेझिम पथक आहेत, झेंडेकरी आहेत. पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी ज्या काही विद्यार्थिनी आहेत त्यांची पारंपरिक वेशभूषा आहे. त्यानंतर तुळशीवाल्या ज्या महिला असतात तुळशी वृंदावन घेऊन, त्याचप्रमाणे अगदी तशाच महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये या ठिकाणी ह्या विद्यार्थिनींनी आपली वेशभूषा केलेली आहे आणि या ठिकाणी त्या निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यासाठी सज्ज आहेत. आपल्यासोबत या संदर्भामध्ये बोलण्यासाठी या विद्यालयाचे प्राचार्य आहेत. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं आहे? तुम्ही नका. आज रुई छत्तीसी गावामध्ये जगद्गुरू संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज पालखी सोहळ्याचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जनता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रुई छत्तीसी या माझ्या विद्यालयातील आमचे असणारे 1500 इयत्ता 5वी ते 12वीचे 1500 विद्यार्थी आणि 55 असणारा आमचा शिक्षक स्टाफ आणि ग्रामस्थ आम्ही या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी रुई छत्तीसी बायपास या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे. हजारो वर्षाची असणारी ही निवृत्तीनाथांच्या पालखीची परंपरा जर खास सांगायचं म्हटलं तर आत्ताच पाठीमागे ज्या ठिकाणी न्याहारी झाली त्या वाटेफळ गावामध्ये पंचक्रोशीतील 10 गावातले असणारे जे शेतकरी आहेत हे सर्वजण एकत्रित येऊन महाप्रसाद तयार करतात आणि त्या ठिकाणी न्याहाऱ्या करून आता दिंडीचं प्रस्थान पंढरपूरकडे त्या ठिकाणी निघालेलं आहे. हे जे विद्यार्थी आहेत यांना वारकरी संप्रदायाचा वारसा आणि वसा भावी पिढीने जपावा या उद्देशानं आम्ही या विद्यालयानं हा अनेक वर्षापासूनचा उपक्रम आहे की आपण निवृत्तीनाथांच्या या सोहळ्याचं पालखी सोहळ्याचं या ठिकाणी स्वागत करत असतो, ज्यामध्ये आम्ही पारंपरिक वेशातील वारकऱ्यांच्या पोशाखातील आमचं त्या ठिकाणी ध्वज पथक आहे, त्याच्या पाठीमागं तुळशी कलश पथक आहे, त्या ठिकाणी आमचं टाळ पथक आहे, लिजिम पथक आहे आणि त्यामागे पारंपरिक वेशातील असणारे आमचे वारकरी मुलं या असणाऱ्या स्वागत दिंडी सोहळ्यामध्ये या ठिकाणी सहभागी झालो आहोत आणि उद्देश हा एकच आहे की हा वसानी वारसा हा पुढच्या पिढीकडे त्या ठिकाणी गेला पाहिजे या भावनेतून आम्ही या ठिकाणी नाथांच्या पालखी सोहळ्याचं या ठिकाणी स्वागत करत आहोत. नक्कीच सर्वत्र DJ तसेच डॉल्बीच्या नादावरती विश्वगुरूंचं स्वागत केलं जायचं, परंतु पारंपरिक आपली संस्कृती जपण्यासाठी सरांच्या माध्यमातून हा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी गेला जातो. आपण जर बघितलं तर या ठिकाणी सुंदर असे विठ्ठल आणि रखुमाई या विश्वगुरूंच्या स्वागतासाठी अगदी पंढरपूरला साजेसे जसे विठ्ठल रुक्मिणी या ठिकाणी सज्ज असतात, विठुरायाच्या भेटीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना ते सातत्याने दर्शन देत असतात, तशा पद्धतीनेच अगदी हे विद्यार्थी या ठिकाणी नेतलेत. सरांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी सुरू आहे.